तर ही एक विनोदी कथा मला सुचली, ती मी लिहिली. ऑक्टोबर 2025मध्ये ही कथा मी लिहिली आणि ह्या कथेला मी नाव दिले वा रे वा युक्ती, आयडिया. तर एका ठिकाणी असं घडलं बघा. म्हणजे काय की दोन मुली, दोघी सख्या बहिणी, दोघींचीही लग्न झालेली. म्हणजे हे दोघे यांचे नवरे ते बनले साडू साडू. बराच दीर्घकाळ उलटला, पण या दोघी बहिणी स्वभावाने बोलण्याने उद्धट फटकळ अशा होत्या. दोघी सारख्याच. त्यामुळे हे दोन नवरे झाले परेशान. जन्माची साडेसाती दोघांच्याही मागे लागली. काय करावं समजेना. शेवटी दोघांनी म्हणजे या साडू साडूंनी थोडा विचार करून एक युक्ती केली. मग लगेच त्या युक्तीची अंमलबजावणी. मग ते दोघेही आपापल्या बायकोला म्हणाले की आपण चौघेजण मिळून काही दिवस एकत्र राहू. दोघांपैकी कोणाच्या घरी इकडे तिकडे मस्त खाणेपिणे, गप्पा गोष्टी, हास्य विनोद यामध्ये 4-5 दिवस छान जातील. दोघी बहिणी ते ऐकून खुश झाल्या. मग काय, लगेच चौघे एकत्र आले. 2 दिवस छान गेले. असो, आता या दोन्ही साडूंचा प्लॅन ठरलेलाच होता. प्लॅन त्यांचा काय करायचे ते दोघे त्या दोघींना म्हणाले, आपल्या आपल्या बायकोला म्हणाले, हे दोघे तुम्ही बसा घरीच, आम्ही आता दोघेजण 2 तासात परत येतो, काही मिळते का बघतो. असं म्हणून दोघे एकदम घराबाहेर पडले आणि दोघे साडू साडू दुसऱ्या गावाला निघून गेले डायरेक्ट. तिथे कुठं थांबायचं हे आधीच त्यांनी ठरवलेलं होतं. आता इकडे त्या दोघी बहिणी बसल्या त्यांची वाट बघत. 2 तास काय, पूर्ण दिवस गेला, दोघांचाही पत्ता नाही. मग त्या घाबरल्या. माहेरी फोन करून विचारले तर तिकडे हे जावई नव्हते. मग बसल्या रडत. नंतर त्या दोघींनाही त्यांच्या मोबाईलवर या दोघांचा ऑडिओ आला. तो असा, दोघींना ऑडिओ दोघांचा, ऐका, आम्ही दोघांनी तुम्हा दोघींना सोडून दिले आहे. तुम्ही दोघेही उद्धट, नालायक, फटकाळ आहात. तुम्हाला माहेरचं काहीच वळण नाही. आता तुम्ही दोघे तिथेच राहा, दोघीजणी. आम्ही दोघे इथे राहतो. आमच्या डोक्याला आता शांत शांत वाटत आहे. तुमचं काय, दोघी सख्या बहिणी आहात, भांडताल, पुन्हा एक होताल. पण तुमचं दुखणं आम्ही कशामुळे भोगायचं. आम्ही दोघे साडू आहोत, तुमच्या माहेरचे जावई आहोत, कळलं का. आता आमची येण्याची आशा करू नका. तुम्ही तिकडे आनंदाने राहा, आम्ही इकडे मजेत राहतो. काही दिवसातच कळेल तुम्हा दोघींना नवऱ्याची काय किंमत असते. आम्हा दोघांना पाय पुसणं समजलात काय. दोघांनी नेहमी फटाफट बोलता नवऱ्याला, आता मारा तिकडेच, गुड बाय. असा त्या दोघांनी ऑडिओ केला दोघींना. त्या दोघींच्याही मोबाईलला हा असा ऑडिओ गेला आणि मग काय, दोघींचंही चांगलंच धाबदण आणलं. दोघींनाही रात्रभर झोप नाही. मग त्यांनी अगदी सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी आपापल्या नवऱ्यांना ऑडिओ केले, माफी मागितली. त्या म्हणाल्या, आता आम्ही यापुढे भांडणार नाहीत हो, दोघीही मौन पाळू. देवाची शपथ घेतो आम्ही, एकदा आम्हाला माफ करा. तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे. या हो या, दोघे लवकर या. आता आम्हाला तुमचं महत्त्व कळलं हो, प्लीज प्लीज या. असं म्हणून दोघी ऑडिओमध्येच रडायला लागल्या. इकडं काय झालं, ह्या दोघांनी त्यांचा ऑडिओ ऐकला. त्या दोघांनी आनंदाने एकमेकाला शेकहँड केला. त्यांची युक्ती सफल झाली होती. मग ते दोघेही घरीच परत आले. पाहतात तर काय, दोघी बहिणी चिडीचूप. त्या दिवसापासून त्या दोघींची बोलतीच बंद झाली. तर असो, या ठिकाणी सांगायचं काय की खरोखर अशी युक्ती मधून करायला पाहिजे. त्याशिवाय अशा आडमोठ्या बायका सरळ होत नाहीत.